सुषमा शेटे, तुमचा एक प्रश्न आहे की मी गीतायोग कार्यक्रम नेहमी पाहते. तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी रोज सकाळी 20 मिनिटे प्राणायाम करते आणि 20-25 मिनिटे चालायला जाते. रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करण्याचा प्रयत्न करते. हे सर्व मासिक पाळी चालू असताना करावे की नाही? आणि सध्या चालू असलेल्या अध्यायातील पहिल्या श्लोकाचे निरूपण फार आवडले. आपल्या शरीररूपी वृक्षाची मुळे डोक्याच्या भागात असतात, त्यांना चांगले खत पाणी मिळाले पाहिजे. हे तुम्हाला पटलं आहे ह्याचा मला आनंद आहे. प्रत्येकाने आपल्या कुठलंही झाड लावलं, घरासमोर एक साधं रोप लावलं तरी त्याची काळजी घ्यायला लागते. त्याची मुळं बळकट होईपर्यंत आणि जमिनीत खोलवर जाईपर्यंत त्याला खत पाणी नीट घालावं लागतं. इतर कुठली कीड लागणार नाही, कुठला प्राणी खाणार नाही, संरक्षण करावं लागतं. तसंच बरोबर या आपल्या मुळांचं आहे की जी मेंदूतून खाली येतात. खाली हे जे शरीररूपी झाड उलटं वाढलेलं आहे त्याला मेंदूतली मुळं सर्व पुरवतात नंतर जन्मभर. तेव्हा ती चांगली राहावीत ह्या दृष्टीने त्यांना जन्मपूर्व गर्भसंस्कार करायचे, जन्मानंतर बालसंस्कार, त्याच्यानंतर मेधासंस्कार, घरात इतर शिक्षणाचे गृही जे होतील ते संस्कार, पुढे सामाजिक संस्कार, अशा तऱ्हेने. पण मुळामध्ये जर आधी सुरुवातीला वयाची 6 वर्ष आणि त्यानंतरची 12 वर्ष ही काळजी घेतली तर तो वृक्ष जो आहे मनुष्यरूपी तो अत्यंत सुदृढ असा राहतो. समाजालाही त्याची चांगली फळं मिळतात आणि त्यालाही आनंद घेता येतो, तोही अत्यंत हेल्दी राहतो. अशा दृष्टीने हे ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम हा 15वा अध्याय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तर त्या दृष्टीने स्वतःवरती सुद्धा आणि घरात असतील त्या मुलाबाळांवर दोन्ही प्रकारे म्हणजे त्यांना खत पाणी जे आपण म्हणतो त्या दृष्टीने त्यांना उत्तम खायला आणि जे मेंदूची वाढ चांगली करेल, तेव्हा आपण म्हणतो तसं धृती, श्रुती, स्मृती या सर्व नीट वाढाव्यात. आणि मेंदूचं आरोग्य, मेंदूत कुठल्याही तऱ्हेने मेंदू जलामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये कुठला दोष येऊ नये आणि मेंदूतही कुठला दोष येऊ नये. आणि मेंदू हे स्वर्गाचं स्थान, त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व देवता यांना नीट आपण पोषण करावं. म्हणजे त्याही आपल्याला पोषण करतात. ते काय परस्पर हा असतं. आपण जेवढी त्यांची काळजी घेऊ तेवढी ते आपल्याला सुखसमृद्धी देतात. शांत झोप लागणं, अन्नपचन होणं, हृदयाचं काम नीट चालणं हे सर्व व्यवस्थित होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने खूप काळजी घ्यायची तेव्हा खाण्यापिण्याची सुद्धा. आणि मग आजूबाजूचे होणारे सर्व संस्कार किंवा ज्या वेगवेगळ्या आवडी त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. आता तुम्ही म्हणता मी पाळी असताना, तर मला असं वाटतं पाळी असताना दीर्घश्वसन करायला हरकत नाही. आणि पाळी असताना आपल्याला चालायला जायला मात्र मला वाटतं जरा अडचण असावी सकाळी. तरीसुद्धा हलके हलके चालायला गेलं म्हणजे फार धावत चाललं नाही, सावकाश चाललं तर हरकत नसावी. पण अन्यथा काळजी घ्यावी. ध्यान करायला कुठलीही हरकत नाही असं मला वाटतं. आणि पाळीचं एक तंत्र असतं. पाळीच्या वेळेला स्त्री शरीरामध्ये अपानाचा जोर वाढलेला असतो, अपान वायू जास्त कार्यरत असतो आणि आपली सर्व ऊर्जा जी आहे, प्राणायाम करायचा, ध्यान करायचं, सर्व तऱ्हेचा चालायचा असो किंवा कुठलाही व्यायाम असो, ते ऊर्जा वरच्या बाजूला प्रवाहित करणं हा हेतू असतो आपल्याला. आपल्याला कल्पना असेल की मेरुदंडाच्या तळाशी असलेल्या केंद्रातून सुषुम्ना मार्गाने म्हणजे मध्य मार्गाने नागमोडी फिरत नाही, सरळ जेव्हा ती शक्ती येईल मस्तकामध्ये तेव्हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा बोध आणि अनुभवाची शक्यता असते. कुंडलिनी जागरण त्याला म्हणतात. तर ते त्यावेळेला अवघड असतं, म्हणून पाळीचे नियम असतात. परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नात ध्यान, दीर्घश्वसन आणि सावकाश चालणं हरकत नाही.